घरगुती सिलेंडर 100 रुपयांनी स्वस्त। महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचं गृहिणींना खास गिफ्ट। ट्विटवरून मोदींची घोषणा। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 130 जागांवर चर्चा झाल्याची माहिती। तीनही पक्षांची अंतिम यादी तयार असल्याची विजय वडेट्टीवारांची माहिती। तर पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। राहुल गांधी यंदा फक्त वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीतला निर्णय। पहिल्या यादीमध्ये राहुल गांधींचं नाव। मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंचा 3 दिवसीय नाशिक दौरा। उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। कळंब आणि भूममध्ये ठाकरेंच्या सभा। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतल्या शिवाजी पार्कात होणार। 17 मार्चच्या सभेला राज्य सरकारची परवानगी। नितीन गडकरींनी भाजप सोडून यावं, आम्ही त्यांना निवडून आणू। उमरग्यामधल्या सभेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान लावण्यावर वाद। बौद्ध बांधवांचं अमरावती विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। न्याय द्या अन्यथा मुंबई गाठू, आंदोलनकर्त्यांचा इशारा। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात 4% वाढ। सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50%वर। महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील शंकर मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी। शिवमंदिरं आकर्षक फुलं आणि विद्युत रोषणाईनं सजली। देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह। ज्योतिर्लिंग आणि शिवमंदिरात भक्तांची गर्दी। भक्तांकडून हर हर महादेवच्या घोषणा। धरमशालामधील 5व्या कसोटीचा पहिला दिवस टीम इंडियानं गाजवला। इंग्लंड 218 धावांमध्ये गारद, तर भारताच्या पहिल्या दिवस अखेर एक बाद 135 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।